गावाच्या शेजारी एखादा बिबट्या आला म्हटलं की सगळ्यांची तारांबळ उडून जाते। सर्वांना वाटतं की बिबट्या आपल्यावर हल्ला करेल, पण तसं मुळीच नाही आहे। आता हाच व्हिडिओ बघा। जुन्नरच्या जवळील एका खेडेगावामध्ये शेतातून जाताना त्याला समोर बिबट्या दिसला आणि तो व्हिडिओ करणारा माणूसही शांतपणे अगदी त्या बिबट्याच्या एकदम जवळ जात होता। आज वन्य प्राण्यांची म्हणजेच हरणांची संख्या इतकी कमी झालेली आहे की त्यांना अन्न शोधण्यासाठी आपल्यासारख्या शेताच्या ठिकाणी यावं लागतं। अगदी शांतपणे त्याला गाडीतून फॉलो केल्यानंतर तो अगदी समोरच दिसला। खरं तर तोही त्यांच्या जाण्याची वाट बघत होता। इतक्या शांतपणे अगदी आवाज न करता त्या बिबट्याला फॉलो करणाऱ्या या माणसाचं खरं तर कौतुक करावं लागेल। तो बिबट्या तिथून थोडासा आतमध्ये गेला आणि त्याने कूस बदलली। तो त्याच्या डाव्या बाजूला वळाला आणि तो तिथून गायब झाला। खरं तर त्याच्या पाठोपाठी या माणसाने आपली गाडी रिव्हर्समध्ये घेतली आणि बघतो तो काय, तो बिबट्या याच्या जाण्याचीच वाट बघत होता। अगदी समोर येऊन थांबला होता। तुम्हालाही कधी एखादा वन्य प्राणी दिसला तर तुम्ही ज्या जागेवर आहात त्या जागेवर एकदम स्तब्ध उभे राहा। तो बिबट्या तुम्हाला कोणताही हार्म न करता समोरून निघून जाईल। आणि हा बघा, जबरदस्त, ही बहुधा फिमेल असावी। आणि तो एकदम जवळून गाडीला एकदम घासून एक 3 ते 4 फुटांवरून तो पुन्हा मागच्या साईडला निघून गेला। बिबट्याने त्या माणसाला हुंगलेही नाही। त्याच्या गाडीला एक वळसा घालून तो पुन्हा त्याच्या रस्त्याला लागला। बघा, कोण म्हणेल की हे वन्य प्राणी आपल्यावर स्वतःहून हल्ला करतात। जर त्या बिबट्याला हल्लाच करायचा असता तर त्याच्याकडे भरपूर संधी होती आणि तो त्या संधीचा फायदा घेऊ शकत होता, पण तसे त्याने अजिबात न करता त्या माणसाच्या जवळून तो जसा आला होता तसा निघूनही गेला। आज भक्ष्यासाठी या वन्य प्राण्यांना आपल्यावर अवलंबून राहावं लागत आहे, त्यामुळे त्यांना या ऊसाच्या शेतामध्ये वस्ती करून राहावं लागतंय। चला तर मग त्यांच्याबद्दलचे गैरसमज दूर करूया आणि सहजीवनाला आपण तयार होऊया। धन्यवाद।